वातावरण जे आहे ते तुम्ही बघू शकता, हे बघा. आणि हे आहे आमच्या देवीचं मंदिर. तर देवीच्या दर्शनासाठी आम्हाला असं खाली बसून जावं लागतं, कारण देवीचे जे स्थान आहे ते एकदम खोऱ्यामध्ये आहे. आमची आई, आमची कुलदेवी, आमची कालिंका माता आहे. देवीचं दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही सगळे जातो आता जेवण बनवायला, कारण की सबसे पहिले पेट पूजा, उसके बाद काम दूजा. तर आम्ही आलो आता पोहण्यासाठी. हे बघा इथं कसा आहे धबधबा. या छोट्याशा धबधब्यामध्ये, या कुंडामध्ये आम्ही पोहणार आहे. आणि हे बघा, हे माझे आजोबा. ही माझ्या आजोबाची एक ट्रिक आहे, ना हात हलवणार ना पाय हलवणार, तरी पाण्यावरती तरंगणार. हे बघून मी बाबाला म्हणलं, बाबा तुम्ही मला पण शिकवा ना. पण बाबा म्हणते ये काम नाही है बच्चों का और इसमें दम निकल जाता है अच्छो का. तर बाबांना बघून आम्ही पण टाकतो आता या कुंडामध्ये उड्या. जय बजरंगबली की बोलून आपण टाकली उडी, आणि आपल्यासोबत माझ्या मित्रांनी पण उड्या टाकल्या. काम फक्त एकच, भावा लावायचं नाही, नुसतं पावायचं. कसं सट मध्ये फट एकदम. तुम्ही जातात वॉटर पार्कला, आम्ही वॉटर पार्कला नसतो जात, आम्ही येतो अशा निसर्गाच्या वॉटर पार्क मध्ये. हे बघा कशी मजा आहे, एकदम एकदम धबधबासाठी मध्ये फट पावायचे, ओळ्या बिड्या टाकायच्या, निस्ती करायची मजा. हे बघा आपण कसं करतोय, आणि इकडे आमचे बाकीचे मित्र करतात मजा. तर कसं आहे आता आपलं जेवण जे आहे ते पण एकदम भरून झालेलं आहे. पोटामध्ये कावळे जे ते पण खूप ओरडतायत. सगळ्यांचे